कुंभ राशी 27 आणि 28 फेब्रुवारी या 2 दिवसात या भयंकर घटना घडणार म्हणजे घडणारच. वैदिक शास्त्रानुसार एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशींवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडली ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून मोजली जाते. मन प्रसन्न राहील, तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, कौटुंबिक जीवन आनंदी राहील, कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते, कामात जास्त काम होईल, अनावश्यक भांडणे टाळा, मनशांती लाभेल, संभाषणात संयम ठेवा, नोकरी अधिकाऱ्यांशी संबंध जुळतील, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते, उत्पन्नात वाढ होईल, मुलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहा. याबरोबरच या काळात आत्मविश्वास कमी होईल. शांत रहा, अनावश्यक राग आणि वाद टाळा. तुम्ही एखाद्या राजकारणाला भेटू शकता. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील. चांगल्या स्थितीत असणे मनाचा चल राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी सहलीचे नियोजन होऊ शकते. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावात मनात राहतील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाचा ताणही वाढण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्हाला काही अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त होऊ शकता. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, परंतु स्थान बदलण्याचीही शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील. धर्माबद्दल आदर राहील. आईच्या आरोग्याच्या समस्या असतील. जगणे वेदनादायक असू शकते. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. फेब्रुवारीमधील शेवटचे 2 दिवस म्हणजेच 27 आणि 28 फेब्रुवारी कुंभ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात ग्रहांची विशेष अनुकूलता लाभणार आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल आणि सकारात्मक घडामोडी होतील. कुंभ राशींच्या लोकांसाठी खास 2 दिवसात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करणे आणि योग्य पद्धतीने नियोजन करणे खूप आवश्यक आहे. चला आता आपण विस्ताराने पाहूयात की या काळात या 2 दिवसात असे कुंभ राशींच्या व्यक्तीसोबत काय घडणार आहे. 1. आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी. फेब्रुवारी 27 आणि 28 कुंभ राशींच्या लोकांसाठी आर्थिक क्षेत्रात विशेष मिळणार आहेत. या काळात आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होतील. काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळतील. विशेषतः गुंतवणूक, संपत्ती वाढण्याचे नवीन मार्ग किंवा व्यवसाय विस्ताराचे प्रस्ताव येणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी संधीकडे लक्ष दिल्यास दीर्घकाळासाठी फायदे ठरणार आहेत. पैशांची योग्य बचत आणि गुंतवणुकीच्या निर्णयात सावधानगी बाळगण्यास आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. 2. कामाची प्रगती आणि नवीन प्रकल्प. या महिन्यात कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात कुंभ राशींच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीला ओळखतील, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळणार आहे. काहींसाठी नवीन प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या नेतृत्व गुणांचा विकास होईल. स्वातंत्र्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. नवीन ग्राहक मिळण्याची किंवा व्यवसायात विस्ताराची संधी साधता येणार आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळेल, परंतु सातत्याने धैर्य आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. नंबर 3. सामाजिक प्रतिष्ठान आणि मानसन्मान. कुंभ राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यातील हे
शेवटचे 2 दिवसात तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. समाजात आपल्या योगदानाबद्दल आदर मिळेल. विशेषतः सामाजिक कार्य किंवा कोणत्याही प्रतिष्ठित कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा किंवा तुमच्या नेतृत्वाचा आदर होईल. समाजात तुमचा शब्द मान्य होईल आणि काही जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणार आहेत. या काळात आपले व्यक्तिमत्व, आत्मविश्वास वाढेल, जो तुम्हाला भविष्यातील प्रत्येक कामांना सामोरे जाण्यास तयार ठेवेल आणि समाजात तुमचा खूप असा मोठा मानसन्मान होणार आहे. या गोष्टीमुळे तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींची मान उंचावणार आहे. 4. आरोग्याची विशेष काळजी. आरोग्याच्या बाबतीत हीच शेवटचे 2 दिवस कुंभ राशींच्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. बदलत्या हवेच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणार आहे. विशेषतः थंड वातावरणामुळे सांधेदुखी किंवा वाढणार आहे. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि योग किंवा ध्यानाचा अवलंब करा. फक्त तणाव कमी होईल आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यास मदत होईल. मानसिक आरोग्यासाठी आवडत्या छंदात वेळ घालवा, जसे की वाचन असेल, कला किंवा फिरायला जाणे असेल इत्यादी. 5. प्रेमसंबंध किंवा वैयक्तिक जीवन. या काळात कुंभ राशींच्या लोकांसाठी प्रेमसंबंधात सकारात्मक बदल घडतील. अविवाहितांसाठी हा काळ प्रेमसंबंधात प्रवेश करण्यासाठी अनुकूल आहे. या काळात विवाहाचे योग जुळून आले आहेत. ज्यांनी नुकतेच नाते सुरू केले आहे त्यांच्यासाठी नवीन नाते अधिक घट्ट होईल. विवाहित लोकांसाठी ही एकमेकांमधील विश्वास आणि प्रेमात वृद्धी होईल. जोडीदारासोबत सहवास घालवण्यासाठी वेळ काढल्यास नाते अधिक घट्ट होणार आहे. आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. यामुळे दोघांमध्ये परस्पर विश्वास अधिक वाढेल. 6. प्रवासाचे योग. फेब्रुवारीतील 27 आणि 28 फेब्रुवारी कुंभ राशींच्या लोकांसाठी प्रवासाचे योग आहेत. हे प्रवास कामानिमित्त, धार्मिक व वैयक्तिक कारणांसाठी असू शकतात. काही जण आमच्या ठिकाणी प्रवास करतील, ज्यामुळे ज्यांना अनुभव मिळतील. विशेषतः हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींची ओळख होणार आहे, ज्यामुळे तुमच्या भविष्याच्या योजना अधिक स्पष्ट होतील. प्रवासादरम्यान आपला उत्साह आणि उमेद कायम ठेवा. यामुळे नवीन ज्ञान आणि अनुभव मिळण्यास मदत होईल. 7. निर्णय घेताना सावधान. निर्णय घेताना सावधानगी बाळगा. फेब्रुवारीमधील शेवटचे 2 दिवस निर्णय घेण्याच्या दृष्टीने मिश्र स्वरूपाचे आहेत. विशेषतः आर्थिक गुंतवणुकीसाठी या काळात कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना सावधानगिरी बाळगा. नव्या प्रकल्पात गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे. प्रत्येक बाबींवर बारकाईने विचार करा आणि विश्वासार्ह सल्लागाराचा सल्ला घ्या. व्यक्तिगत जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, तर त्या गोष्टीवर योग्य विचार करूनच पुढे जा. कोणताही निर्णय घेताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकण्याचा सल्ला दिला जातो. तो आवर्जून ऐका आणि तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यापेक्षा कोण अनुभवी आणि मोठे असतील तर त्यांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला ते चांगला सल्ला देऊ शकतील, जेणेकरून तुम्ही कुठे फसणार नाही किंवा तुमचे नुकसान होणार नाही. आत्मविश्वास आणि नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा
2 दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी आत्मविकासासाठी उत्तम ठरणार आहेत. या काळात नवीन ज्ञान मिळण्याची आवड वाढेल आणि तुमच्या कौशल्यात सुधारणा करण्याची इच्छा होईल. काही लोक नवीन भाषा शिकण्याचा किंवा कोणता नवीन अभ्यासक्रम घेण्याचा विचार करतील. हे प्रयत्न तुम्हाला व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात मदत करणार आहेत. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात तुम्ही जोडले जाताल, ज्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात. 9. अडचणींना मात करण्याची ताकद. या शेवटच्या 2 दिवसात काही अनपेक्षित अशा अडचणी येणार आहेत, पण कुंभ राशींच्या लोकांसाठी विशेषतः हा काळ कठीण प्रसंगात धैर्याने समोर जाण्याचा आहे. एखाद्या अपयशाने किंवा अडथळा आणून खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तुमची दृष्टीनेच यामुळे तुम्ही सर्व काही अडचणींवर मात करू शकणार आहात. हा काळ तुम्हाला बळकट करेल आणि यशाच्या दिशेने पुढे जाण्याची तुम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करा आणि यश प्राप्त करा. फेब्रुवारी 27 मधील आणि 28 मधील फेब्रुवारी ही कुंभ राशींच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. आर्थिक प्रगती, कामातील यश, सामाजिक प्रतिष्ठा, आरोग्याच्या बाबतीत काळजी, प्रेम संबंधातील सुधारणा आणि प्रवासाचे लाभदायक योग हे या काळात अनुभवता येणार आहेत. या 2 दिवसात आपले जीवन सुखद बनवण्यासाठी आपण योग्य निर्णय घेणे, आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या कौशल्याचा विकास करणे आवश्यक आहे, जेणेकरून येणारा काळ हा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.